सामाजिक, सांस्कृतिक व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय देवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या वतीने नवरत्न पुरस्कार 2026 प्रदान करून अजित दीनानाथ पितळे यांचा गौरव करण्यात आला। हा सन्मान त्यांच्या समाजाप्रती असलेल्या समर्पणाचा आणि सातत्यपूर्ण कार्याचा गौरव असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अजित पितळे यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आणि कोकण कट्टाचे सदस्य उपस्थित होते। हा मिळालेला सन्मान जो आहे तो अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद ह्या अत्यंत 118 वर्ष अशा जुन्या आणि नामवंत संस्थेने या समाजाच्या आमच्या संस्थेने मला दिलेला आहे। मी या संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि त्या सगळ्या संस्थेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाचं नाव सुचवावं आणि मला पुरस्कार द्यावा। आणि हा पुरस्कार जरी स्वीकारायला मी एकटा असलो तरी खरे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या परिवाराचा आहे। माझे कोकण कट्ट्याचे जे सहकारी आहेत, जीवा तोड काम करणारे, अपार मेहनत करणारे जे कार्यकर्ते माझे सहकारी, त्यांचा हा सत्कार आहे। फक्त मी हा सत्कार घ्यायला एकटाच गेलो होतो, पण जरी मला हा पुरस्कार मिळाला असेल तरी हा सगळ्यांचा आहे हे मला स्वतःला पटतं आहे, मला मान्य आहे। आणि हा पुरस्कारावर मला काय दिसलं असेल तेही तुम्हाला मी सांगतो की हा पुरस्कार घेताना मी जेव्हा आदिवासी भागात जातो तिथल्या महिलांना भगिनींना जेव्हा ते साड्या वाटप किंवा असा कुठलाही कार्यक्रम असतो त्याच्यातलं त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असते ते मला या पुरस्कारात मिळालं। अनाथाश्रमात जेव्हा जातो त्या मुलांना वस्तू दिल्यानंतर जे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ना, ते हास्य हा पुरस्कार दिसतो। ज्या वृद्धाश्रमात जातो त्या वृद्धाश्रमातल्या जेव्हा त्या वृद्ध असतात त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आमच्या प्रतीचे हास्य असतं ते हास्य मला या पुरस्कारात दिसते। खरं सांगायला हा पुरस्कार खरंच मला पुरस्कार दिल्यानंतर अजून एक जबाबदारी वाढते की पुरस्कार दिल्यानंतर मला पुन्हा यातून सुरुवात करायची आहे। त्यामुळे मी हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक अंकुश आहे आणि तो यासाठीच आहे की अरे अजून तुला भरपूर काम करायचं आहे।